निशी दार उघड ग. निशी हे बघ, मी तुला ह्या आधीही सांगितलं होतं युवराज चांगला मुलगा नाहीये. माझं ऐक, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तू मूर्ख आहेस का ग? हा, काळ काय वेळ काय काही कळत नाही तुला? हा, अगं काय प्रसंग बेतलाय तिच्यावर. युवराज पळून गेलाय. अशा वेळेला तिला समजावायचं सोडून, धीर द्यायचं सोडून हे काय बोलत बसलीयेस? निशी बाळा, थांब बाबा, मला फक्त तारीणीशी बोलायचं. जा. निशी बाळा, निशी. निशी, मला कळतंय ग तुझी मनस्थिती काय आहे आत्ता. पण पण तू चांगल्याचा विचार कर. हा, असं समज की देवी जगत्तारिणीने तुला मार्ग दाखवलाय. मी तुला आधीपासून सांगत होते ना, युवराज चांगला मुलगा नाहीये. तुमचं लग्न होत बोलण्यातच माझं भलंय. हो, मला माहितीये ग, ह्या सगळ्यामुळे तुला खूप त्रास होतोय. पण निशी, तुला कल्पना नाहीये तुमचं लग्न ठरल्यानंतर सुद्धा तो माणूस काय काय करत होता. ते नुसता वाईट माणूस नाहीये, तो एक गुन्हेगार आहे. तारिणी, मी प्रेग्नेंट आहे. युवराजचं बाळ माझ्या पोटात वाढतंय. याचा काय गुन्हा आहे? एकटीने जन्माला घालायचं याला? बापाशिवाय वाढवायचं बाळाला? निशी, तू जर हे लग्न नाही झालं ना, तर अजून एका जीवाचं लाईफ डिस्ट्रॉय होईल. आणि फक्त आमचंच नाही ग, आपल्या बेलसरे फॅमिलीचं लाईफ डिस्ट्रॉय होईल. मम्मा, बाबा, आजी, काय काय सांगू मी त्यांना? कसं सांगू? कोणत्या तोंडाने सांगू की काय बोलतील का लोक की त्यांची मुलगी लग्नाआधीच प्रेग्नेंट झाली? नाही नाही नाही, नको नको नाही. ते ऑलरेडी ना तुझ्या आईमुळे त्यांना खूप सहन करावं लागलंय, खूप बदनामी झाली आहे. आता माझ्यामुळे नाही. तारिणी, हे लग्न व्हायलाच हवं.